संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला मिळाली स्वामींची मदत. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फार मोठी शेती नव्हती, पण आपल्या 4 एकर जमिनीवर तो जीवापाड मेहनत करत असे. पत्नी, 2 लहान मुले आणि वृद्ध आईवडील असा त्याचा परिवार होता. घरची परिस्थिती साधी होती, पण समाधान मात्र भरपूर होते. गोविंदाची एक सवय होती. तो दररोज सकाळी उठल्यावर प्रथम श्री स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवून दिवा लावत असे आणि मनापासून जप करत असे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याचा विश्वास होता की संकट कितीही मोठे असले तरी स्वामी भक्ताचा हात कधीच सोडत नाही. त्या वर्षी पावसाने सुरुवातीला चांगली साथ दिली. गोविंदने कापसाचे पीक मोठ्या आशेने लावले. बियाणे, खत, औषधे यासाठी त्याने बँकेकडून आणि काही पैसे सावकाराकडून कर्ज घेतले. यावेळी पीक चांगले आले तर सर्व कर्ज फेडेन असा त्याचा विश्वास होता. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. 1 महिना उलटताच पाऊस अचानक गायब झाला. कडक ऊन पडू लागले. शेतातील माती कोरडी पडली. कापसाची रोपे करपू लागली. विहिरीतील पाणी दिवसेंदिवस कमी होत गेले. गोविंद रोज शेतात जाऊन रोपांकडे पाहत असे आणि त्याच्या डोळ्यात पाणी येत असे. घरात ही चिंता वाढली होती. पत्नी म्हणाली, आता काय करायचं? खताचे पैसे बाकी आहेत, मुलांची शाळा सुरू होणार आहे. गोविंद शांतपणे म्हणाला, स्वामी आहेत ना, ते काहीतरी मार्ग काढतील. गावातील काही लोक त्याची थट्टा करू लागले. फक्त नाव घेतल्याने पीक येत का? देवाने कधी कुणाचं कर्ज फेडलं आहे का? पण गोविंदच्या श्रद्धेत तसूभरही फरक पडला नाही. काही दिवसांनी शेतात गुलाबी बोंडळी आणि इतर किडींचा प्रादुर्भाव सुरू झाला. आधीच पाण्याची कमतरता, त्यात किडींचा हल्ला, पीक जवळजवळ संपण्याच्या मार्गावर होते. गोविंदचे मन खचले, पण त्याने स्वामींचा जप सोडला नाही. एका रात्री तो खूप दुःखी मनाने स्वामींच्या फोटोसमोर बसला. स्वामी, माझ्याकडे आता काहीच उरले नाही. माझ्या कुटुंबाचा आधार तुम्हीच आहात. माझी परीक्षा घ्या, पण माझ्या मुलांना उपाशी ठेवू नका. असे म्हणत म्हणत त्याला झोप लागली. त्या रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडले. पांढऱ्या तेजस्वी प्रकाशात श्री स्वामी समर्थ उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा होती. स्वामी म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या सकाळी तुझ्या शेतात जा, तिथे तुला मदतीचा मार्ग मिळेल. गोविंद दचकून जागा झाला. पहाट झाली होती. त्याने स्नान केले, स्वामींची पूजा केली आणि शेताकडे निघाला. शेतात पोहोचल्यावर त्याला गावातील कृषी अधिकारी भेटले. ते परिसरातील पिकांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी गोविंदच्या शेताची पाहणी केली आणि योग्य औषध, खत व्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या एका योजनेतून काही आर्थिक मदत मिळू शकते अशी माहितीही दिली. गोविंदने त्यांच्या प्रत्येक सूचनेचे प्रामाणिकपणे पालन केले. 2 दिवसांनी गावात अचानक चांगला पाऊस झाला. पाऊस इतकाच झाला जितका पिकाला आवश्यक होता. शेतातील रोपे पुन्हा तजेलदार दिसू लागली. किडींचा प्रादुर्भावही नियंत्रणात आला. काही आठवड्यात संपूर्ण शेत हिरवेगार झाले. हे पाहून गोविंदच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही माझी प्रार्थना ऐकली. कापूस बहरात आला. यावेळी बोंडे भरघोस लागली. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. ज्यांनी त्याची थट्टा केली होती तेच आता म्हणू लागले, गोविंद, तुझं पीक इतकं चांगलं कसं झालं? तो हस्त म्हणाला, हे माझ्या कष्टाचं फळ आहे, पण त्याला दिशा देणारी स्वामींची कृपा आहे. हंगाम संपला. कापसाला बाजारात चांगला भाव मिळाला.
गोविंदने सर्वप्रथम बंकेचे कर्ज फेडले, त्यानंतर सावकाराचे पैसेही परत केले. घरी आनंदाचे वातावरण होते. मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली. आईवडिलांच्या औषधांची चिंता संपली. एक दिवस गावातील एका गरीब शेतकऱ्याने गोविंदकडे मदत मागितली. पूर्वी असता तर गोविंद काही करू शकला नसता, पण आता त्याने त्या शेतकऱ्याला बियाणे आणि थोडी आर्थिक मदत दिली. पत्नीने विचारले, आपल्यालाही गरजा आहे, तरीही मदत का केली? गोविंद म्हणाला, स्वामींनी मला संकटातून बाहेर काढलं. आता त्यांच्या नावाने दुसऱ्याला मदत करणं हेच माझं कर्तव्य आहे. हळूहळू गोविंदची कथा आसपासच्या गावातही पसरली. अनेक शेतकरी त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. तो प्रत्येकाला एक गोष्ट सांगत असे, फक्त चमत्काराची वाट पाहू नका. मेहनत करा, योग्य मार्गदर्शन घ्या आणि देवावर श्रद्धा ठेवा. काही महिन्यांनी गावात मोठा दुष्काळ जाहीर झाला. अनेक शेतकरी पुन्हा संकटात आले. गोविंदने गावातील सर्वांना एकत्र केले. पाणी बचत, सामूहिक नियोजन आणि परस्पर सहकार्य यासाठी मोहीम सुरू केली. दर रविवारी सर्वजण एकत्र बसून श्री स्वामी समर्थांचा नामजप करू लागले. त्या नामस्मरणातून लोकांना मानसिक धैर्य मिळू लागले. एक वृद्ध शेतकरी म्हणाला, गोविंद, आम्हाला वाटत होतं की श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाणं, पण तू शिकवलंस की श्रद्धा म्हणजे संकटातही आशान सोडणं. गोविंद नम्रपणे म्हणाला, स्वामी नेहमी मदत करतात, पण ते आपल्याला योग्य माणसे, योग्य विचार आणि योग्य संधी यांच्या रूपाने मार्ग दाखवतात. त्या दिवसानंतर गावात एक नवा बदल दिसू लागला. लोकांनी एकमेकांना मदत करणे सुरू केले. शेतीतील नवीन तंत्रज्ञान स्वीकारले. पाण्याची बचत केली. अनाठायी खर्च कमी केला. गोविंद रोजप्रमाणे स्वामींच्या चरणी नतमस्तक होत असे. स्वामी, माझ्यावर अशीच कृपा राहू द्या, मला नेहमी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची शक्ती द्या. त्याच्या मनात एक गोष्ट कायमची कोरली गेली होती, संकट हे शेवट नसते. श्रद्धा, संयम, योग्य कृती आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल तर प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की उगवतो. या कथेचा संदेश, श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा मनाला धैर्य देते, मात्र श्रद्धेसोबत प्रामाणिक मेहनत, योग्य सल्ला, संयम आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती ही तितकीच महत्त्वाची आहे. संकटाच्या काळात आशा सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश मनात ठेवून पुढे चालत राहा.